तुमच्या घरात अशा किती वस्तू आहेत ज्यांना गेल्या एका वर्षात तुम्ही हातही लावला नाही? घर भरलेलं, कपाट भरलेलं, फोन भरलेला, मनही भरलेलं, पण तरीही समाधान नाही. मीही अशीच होते. मग मी एक छोटासा बदल केला. त्याचं नाव आहे मिनिमलिझम. मिनिमलिझम म्हणजे सगळं विकून डोंगरावर जाऊन राहणं नाही. मिनिमलिझम म्हणजे ज्या गोष्टी खरंच आवश्यक आहेत त्या ठेवणं आणि ज्या गोष्टी फक्त जागा, वेळ आणि मन व्यापतात त्या सोडून देणं. सोप्या भाषेत सांगायचं तर गरजेच्या गोष्टी ठेवणं आणि उरलेल्या अनावश्यक गोष्टींना निरोप देणं. आपण का अडकतो? आपण वस्तू विकत घेत नाही, आपण भावना विकत घेतो. नवीन मोबाईल म्हणजे आनंद, नवीन ड्रेस म्हणजे आत्मविश्वास, नवीन कार म्हणजे प्रतिष्ठा. पण काही दिवसांनी पुन्हा नवीन काहीतरी हवं वाटतं. मी जेव्हा मिनिमलिझम वापरायला सुरुवात केली, तेव्हा मला 3 गोष्टी जाणवल्या. घर आवरण्यास कमी वेळ लागतो. काही विकत घ्यायच्या आधी मी स्वतःला विचारते, खरंच गरज आहे का याची? मन हलकं वाटायला लागतं. मिनिमलिझममुळे पैसे वाचतात, वेळ वाचतो, घर स्वच्छ राहतं, निर्णय कमी घ्यावे लागतात, मन शांत राहतं. मला मिनिमलिझम मधला सर्वात मोठा फायदा वाटतो म्हणजे वेळ. पूर्वी मी घरातला पसारा आवरण्यात, वस्तू शोधण्यात, कपाट लावण्यात खूप वेळ घालवायचे. पण मी जेव्हा अनावश्यक वस्तू कमी केल्या, तेव्हा माझ्या लक्षात आलं, की माझे दिवसाचे 30 मिनिटे ते 1 तास सुद्धा वाचू लागला आहे. आणि मग तो वेळ मी आता काहीतरी नवीन शिकण्यासाठी वापरते. सध्या मी स्केटिंग शिकत आहे, मी व्यायाम करते, मी पुस्तक वाचते किंवा स्वतःबरोबर शांत बसते. मिनिमलिझम म्हणजे फक्त वस्तू कमी करणे नाही, तर आयुष्यात महत्त्वाच्या गोष्टींसाठी वेळ निर्माण करणं. ज्या वेळेत आपण पसारा आवरतो, त्या वेळेत आपण स्वतःला घडवू शकतो. तर आजपासून काय करायचं? आज फक्त एक ड्रॉवर उघडा. त्यातल्या वस्तू 3 भागात ठेवा. रोज वापरतो, कधीतरी वापरतो, कधीच वापरत नाही. तिसऱ्या भागातील वस्तू दान करा किंवा दुसऱ्याला द्या. सगळ्यात कठीण काय असतं माहितीये? वस्तू सोडणं नाही, वस्तूंशी जोडलेला मोह सोडणं. मलाही अनेकदा एखादा ड्रेस किंवा एखादी वस्तू द्यावीशी वाटत नाही. तेव्हा मी स्वतःला एक प्रश्न विचारते, ही वस्तू माझ्याकडे पडून राहिल्याने जास्त उपयोग होणार आहे का? की ती दुसऱ्या कोणाकडे गेली तर त्याला जास्त आनंद होईल? आणि हा विचार केला की ती वस्तू देण्याचं धैर्य येतं. हो, त्या क्षणी थोडं अवघड वाटतं, पण गंमत म्हणजे काही दिवसांनी त्या वस्तूची आठवण सुद्धा राहत नाही. मग मला जाणवतं जर ती वस्तू खरंच इतकी महत्त्वाची असती, तर मी आत्तापर्यंत वापरलीच असती ना. आणखी एक विचार मनात येतो, कधीतरी लागली तर? मग मी स्वतःलाच सांगते, ठीक आहे, गरज पडली तर मी नवीन घेईन मग. कारण कदाचित एखादी वस्तू पुन्हा विकत घेण्यासाठी लागणारे काही पैसे अनेक वर्ष ती न वापरता साठवून ठेवण्यापेक्षा स्वस्त पडतात. आपण वस्तू पकडून ठेवतो, पण हळू-हळू त्या वस्तूच आपल्याला पकडून ठेवतात. घरात पडून असलेली वस्तू कोणाच्याच उपयोगाची नसते. पण तीच वस्तू योग्य व्यक्तीकडे गेली तर तिची खरी किंमत निर्माण होते. मिनिमलिझममुळे माझं घर फक्त स्वच्छ झालं नाही, तर माझा वेळही मोकळा झाला आणि तोच वेळ आता मी वाचनासाठी, व्यायामासाठी, नवीन शिकण्यासाठी आणि स्वतःला समजून घेण्यासाठी वापरते. मिनिमलिझम फक्त कपाटातून सुरू होत नाही, तो मनातून सुरू होतो. कमी वस्तू, कमी अपेक्षा, कमी दिखावा आणि जास्त स्वातंत्र्य. कदाचित म्हणूनच मला मिनिमलिझम हा फक्त सजावटीचा ट्रेंड वाटत नाही, तर जगण्याची एक पद्धत वाटते.